Hello students and welcome to my channel Easy Geometry with Raj. Today we are going to see the remaining part of problem set 4b. So question number 7. Market value of shares. Market value of shares and dividend declared by the two companies is given below. Face value is same. And it is rupees 100 for both the shares. Investment in which company is more profitable. त्याच्यामध्ये पहिला आहे कंपनी ए रुपीज 132 12% डिविडंड. ओके. सेकंड कंपनी बी रुपीज 144 16%. ओके. बघा, एकदम सोपा प्रश्न आहे की आपल्याला कुठल्या कंपनीमध्ये गुंतवणूक करणं सोयीस्कर ठरेल किंवा त्याच्यामध्ये जास्त नफा मिळेल असं विचारलेलं आहे. ओके. फॉर कंपनी ए त्याची फेस व्हॅल्यू किती आहे? एका शेअरचा विचार करतोय आपण. फेस व्हॅल्यू आहे रुपीज 100. नंतर मार्केट व्हॅल्यू आहे त्याची रुपीज 132 आणि रेट ऑफ डिविडंड इज इक्वल टू 12%. आता एक लक्षात घ्या, डिव्हिडंड जो दिला जातो हा कशावरती देतात? फेस व्हॅल्यूवरती. मग आपण डिव्हिडंड करूया. डिव्हिडंड इज इक्वल टू फेस व्हॅल्यू इंटू रेट इज इक्वल टू 100 इंटू 12/100. 100 कॅन्सल झाला, म्हणजेच त्याला डिव्हिडंड किती मिळाला? Therefore dividend is equal to रुपीज 12. बरोबर आहे. 12 रुपये त्याला डिव्हिडंड मिळाला. मग आता रेट ऑफ रिटर्न किती याचा? रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू, आता ही कंपनी ए आहे म्हणून आपण याला ए म्हणूया. इथं फक्त सफिक्स ए दिला कारण ते कंपनीकडून तो रिटर्न मिळणार आहे. रेट ऑफ रिटर्न आपण कसं काढतो? डिव्हिडंड अपॉन मार्केट व्हॅल्यू इंटू 100 हा आपला फॉर्म्युला आहे. ओके. रेट ऑफ रिटर्नसाठी इज इक्वल टू डिव्हिडंड किती मिळाला? 12 रुपये. मार्केट व्हॅल्यू किती होती? 132 रुपये. त्याला गुणिले 100. 12 ने डिवाइड करा. 12 1 जा 12, 12 1 जा 12, 12 1 जा 10. दॅट इज 1/11 इंटू 100. मग आता 100 ने 1ला मल्टिपल करून टाका म्हणजे किती झाले? 100/11. देअरफॉर रेट ऑफ रिटर्न ऑफ कंपनी ए इज इक्वल टू, आता 100ला जर आपण 11 ने डिवाइड केलं तर किती येतं?
इकडे घेऊन टाकू आपण ते 100 डिवायडेड बाय 11. आता 1ला जाणार नाही, 0ला नाही, डायरेक्ट आपल्याला पूर्ण 100च घ्यावे लागतील. 11 9 जा 99, रिमेनिंग 1. परत पुढे 0 घेतला, 0 घेतल्याने परत भाग जात नाही, म्हणून आपण काय करणार, डेसिमल पॉईंट आणि हा 0 घेतला म्हणून हा 0 आणि परत 0 घेतला. परत 11 9 जा 99 होणार आहे. मग असं ते परत परत येत जातील. म्हणजे आपलं काय होईल, ते रेट ऑफ रिटर्न किती झाला त्याचा 9.09%. रेट ऑफ रिटर्न किती झाला 9.09%. इथपर्यंत मला वाटतं समजेल, काय अडचण नाही आहे. हे पूर्ण करा, मग अर्धा पार्ट घेऊ आपण. ओके, आता कंपनी बीचा रेट ऑफ रिटर्न काढू आपण इथं. फॉर कंपनी बी. ओके, फेस व्हॅल्यू तीच आहे, मार्केट व्हॅल्यू चेंज झाली आहे कंपनी बीची. कंपनी बी मार्केट व्हॅल्यू इयर कंपनी बी 144 आणि रेट ऑफ डिव्हिडंड किती आहे 16%. इथे डिव्हिडंड जो मिळाला त्याला तो घेऊ आपण इथे 16/16. आता रेट ऑफ डिव्हिडंड ऑफ बी कंपनी आपल्याला काढायचं आहे. कंपनी बी डिव्हिडंड किती मिळाला 16 रुपये. ओके, 16 मार्केट व्हॅल्यू आहे त्याची 144 इंटू 100 इज इक्वल टू 16 डिवाइड करा 1/9 इंटू 100 दॅट इज 100/9. 100/9. पहिलं 9 1 जा 9, 1 रिमेनिंग, अगेन 9 1 जा 9, 1 रिमेनिंग. म्हणजे असं जर आपण करत गेलो तर हे 11.11 ते पुढे येतच जाणार आहे. मग इथे इज इक्वल टू 11.11%. देअरफॉर रेट ऑफ रिटर्न ऑफ बी 11.11. आता पुढे पण ते येतच जाणार आहे, म्हणजे हे अप्रॉक्स येणार आहे, काही एक्झॅक्ट व्हॅल्यू येत नाही, पण अप्रॉक्सिमेट तेवढी येते. मग आता दोन गोष्टीचं कंपॅरिझन करूया. बघा, मागच्याचा जो रेट ऑफ रिटर्न होता कंपनी एचा तो होता 9 पॉईंट समथिंग आणि याचा आला आहे 11.11, म्हणजे याचा रेट ऑफ रिटर्न जास्त आहे. मग कुठल्या याच्यामध्ये प्रॉफिटेबल आहे, द इन्व्हेस्टमेंट इन कंपनी बी इज प्रॉफिटेबल. द इन्व्हेस्टमेंट इन कंपनी बी इज प्रॉफिटेबल. कंपनी बी मध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली तर ती प्रॉफिटेबल होणार आहे. ओके, नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर 8. एट नंबर, श्री आदित्य संघवी invested rupees 50,118 in shares of face value rupees 100 when the market value
मार्केट व्हॅल्यू is ₹50. Rate of brokerage is 0.2% and rate of GST on brokerage is 18%. Then how many shares were purchased for ₹50,118. किती शेअर्स परचेस केले गेले असतील ते शोधायचं आहे. सोपा प्रश्न आहे. तसं तर स्टार म्हटलंय त्याला, हॉट क्वेश्चन आहे असं म्हटलंय. फक्त तुम्हाला हे वाचून काय काय दिलं हे कळालं तर सोपा आहे तो. मग फेस व्हॅल्यू बरं, सम इन्व्हेस्टेड टाकू आपण. सम इन्व्हेस्टेड इज इक्वल टू ₹50,118. ओके. इन शेअर्स ऑफ फेस व्हॅल्यू आहे त्याचा ₹100. वेन द मार्केट व्हॅल्यू MV ₹50. रेट ऑफ ब्रोकरेजचा रेट आहे 0.2% अँड GST ऑन ब्रोकरेज इज इक्वल टू 18%. आणि आता आपल्याला फाइंड आउट करायचे नंबर ऑफ शेअर्स. ओके. मग आता अगोदर आपण ब्रोकरेज काढूया. ब्रोकरेज किती येईल? ब्रोकरेज एका शेअरचा विचार करतोय. ब्रोकरेज ऑन 1 शेअर इज इक्वल टू, ब्रोकरेज ऑन 1 शेअर किती येईल? मार्केट व्हॅल्यू इंटू रेट इज इक्वल टू, मार्केट व्हॅल्यू आहे ₹50 आणि ब्रोकरेजचा रेट आहे 0.2%. 0.2%. मग याने डिवाइड करा. 51 जा 50, 52 जा 100. मग परत 2 1 जा 2, 2 1 जा 2, म्हणजे इथेच शिल्लक राहिलं ₹0.1. देअरफॉर ब्रोकरेज ऑन 1 शेअर इक्वल टू 0.1%. ₹0.1% नाही, ₹0.1. नंतर आता याच्यावर ब्रोकरेजवरती GST ऑन ब्रोकरेज इज इक्वल टू, ब्रोकरेजची GST 0.1 इंटू 18/100 इज इक्वल टू 1.8/100. याने मला मल्टिपल केलं की 1.8 होईल. आता परत डेसिमल कमी होतील म्हणजे रुपीज, इथे डेसिमल आणखी इकडे सरकेल. 8 1 इकडे 2 घरं म्हणजेच या पद्धतीने 100 ने डिवाइड केल्यानंतर एवढं त्याचं येणार आहे. काय? GST ऑन ब्रोकरेज. इक्वल टू ₹0.018. मग आता एक शेअर खरेदी करायला किती लागतील? परचेस प्राइस फॉर 1 शेअर. काय काय येईल त्याच्यामध्ये? मार्केट व्हॅल्यू येईल, त्याच्यामध्ये ब्रोकरेज येईल आणि त्याच्यामध्ये GST ऑन ब्रोकरेज येईल. हे 3 ॲड केले का एका शेअरची परचेस व्हॅल्यू मिळणार आहे. मग इज इक्वल टू, मग मी पहिला परचेस व्हॅल्यू म्हणतो. परचेस व्हॅल्यू PV. ओके. मग मार्केट व्हॅल्यू किती होती त्याची? ₹50. ब्रोकरेज 0.1 रुपीज आणि त्याच्यावरती लागलेला GST
0.018. आता हे सगळ्यांची ॲडिशन आपल्याला करायची, इथे करूया आपण. 50.000, 0.100 आणि 0.018. म्हणजे हे किती होईल? 811 या पद्धतीने 50 पॉईंट. इथं आपण शेवटी लिहूया परत. परचेस प्राइस फॉर 1 शेअर इज इक्वल टू ही आलेली रुपीज 50.118. 50.118. इथपर्यंत कंप्लीट करा. इकडे घेऊया आपण ते. ओके, बघू आता. नंबर ऑफ शेअर्स आपल्याला काढायचे. नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू सम इन्व्हेस्टेड डिवाइडेड बाय परचेस प्राइस फॉर 1 शेअर. परचेस प्राइस फॉर वन शेअर. 1 शेअरची परचेस प्राइस पाहावं लागेल. मग आता सम इन्व्हेस्टेड किती आपल्याकडे? 50,118 डिवायडेड बाय 50.118. ओके, मग आता याचे 3 डेसिमल काढायचे असतील आपल्याला, तर 1000 ने मल्टिपल करावं लागेल. डिनॉमिनेटरला 1000 ने, तर वरती सुद्धा 1000 ने. इज इक्वल टू 50.118 इंटू 1000 आणि याला 1000 ने मल्टिपल केल्यामुळे तिन्ही डेसिमल पॉईंट निघून गेले. ओके, दोन्ही कॅन्सल झाले, उरले फक्त 1000. देअरफॉर नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू 1000. पूर्ण वाक्यातल्या 1000 शेअर्स 1000 शेअर्स were purchased for rupees 50,118. हे शेवटचं आपलं उत्तर असणार आहे, फायनल आन्सर. Okay, now see the next example, example number 9. Number example, it is also star hot question. Sri Batliwala sold shares of rupees 30,350 and purchased Sri Batliwala sold shares of rupees 30,350 and purchased shares of
रुपीज 69,650 in a day. He paid brokerage at the rate of 0.1% on sale and purchase purchase 18% GST was charged on brokerage. Find his total expenditure on brokerage and tax. जरी स्टार क्वेश्चन म्हटलं असं तर खूप सोपं आहे. बघा काय काय केले ते. आता या ठिकाणी त्यांनी बाटलीवाला सोल्ड शेअर्स ऑफ ₹30,350. ओके, मग आता दोन गोष्टी घडल्या इथे, एक सेल्स आणि परचेस. ओके, व्हाईल सेलिंग त्यावेळेस काय काय बघूया आपण. सम टोटल अमाउंट of shares is equal to ₹30,350. ओके, नंतर काय केलंय, ही पेड ब्रोकरेज ॲट द रेट ऑफ 0.1%. रेट ऑफ ब्रोकरेज आहे 0.1%. ओके, GST त्याच्यावरती 18%. GST इक्वल टू 18%. मग दोन व्हॅल्यू आपल्याला काढायच्या. एक ब्रोकरेज काढायचे. ब्रोकरेज इज इक्वल टू काय येणार आहे आपली. ब्रोकरेज कशावर असतं, मार्केट व्हॅल्यू MV इंटू रेट. ही त्याची मार्केट व्हॅल्यू आहे. याला आपण ब्रॅकेटमध्ये मार्केट व्हॅल्यू म्हटलं असं तरी चाललं असतं. इथे मार्केट व्हॅल्यू MV ऑफ ऑल शेअर्स या पद्धतीने MV ऑफ ऑल शेअर्स. नंतर ब्रोकरेज MV 30,350 इंटू 0.1%. मग हा झिरो गेला, परत या 0.1ने मल्टिपल केलं तर हे येणार आहे आपलं 303.5. त्याला डिवायडेड परत काय 10, म्हणजे परत एक डेसिमल इकडे सारखा, म्हणजेच ₹30.35 एवढं ब्रोकरेज दिलं जातं. ब्रोकरेज कोणतं आहे त्याचं, सेल्समधलं आहे, बरोबर आहे. म्हणून आपण याला बी शॉर्टकट लिहूया, ब्रोकरेज व्हाईल सेल्स. पुढे आपल्याला त्याची गरज आहे म्हणून आपण तसं घेतलं. ओके, याच्यावरती GST येणार आहे. GST ऑन ब्रोकरेज, GST ऑन ब्रोकरेज इज इक्वल टू ब्रोकरेज इंटू रेट. मग आता हे शॉर्टकट घेऊया आपण. GST हा सेल्सचा आहे, बरोबर आहे. मग आपण लिहिताना काय लिहिणार, GST ॲट सेल्स. हा छोटा यस लिहिला आपल्याला समजण्यासाठी, शॉर्टकट लिहायचं काही. ब्रोकरेज किती आलंय 30.35 इंटू ब्रोकरेजचा GST रेट आहे 18%. ओके, मग याचं मल्टिप्लिकेशन करून घेऊ आपण साईडला. 30 इंटू 18 18×5 = 90, 9 18 × 3 = 54, 54 9
63 6 0 म्हणजे हा 6 आणि 18 त्रिक 54 म्हणजे हे उत्तर आलं 2 डेसिमल म्हणजे 546.30 आणि त्याला डिवायडेड 100 अजून शिल्लक तसाच. ओके. देअरफॉर GST ॲट सेल्स, शॉर्टकट लिहू आपण इथे सेल्स, GST ॲट सेल्स इज इक्वल टू, परत 2 डेसिमल इकडे सरकवा, ₹5.4630. आता 2 डेसिमल पर्यंत आपण विचार करूया. हे पुढचे 30 सोडून देऊ म्हणजे काय होईल, ₹5.46. ॲप्रॉक्स घेतोय म्हणून ॲप्रॉक्सिमेटचं साईन लिहिलं तरी चालेल किंवा इक्वलचं लिहिलं तरी चालेल, काही फरक नाही पडत. मग 2 गोष्टी मिळाल्या, एक ब्रोकरेज मिळालं त्याचं सेल्सचं, इथे सेल्स शब्द टाकूया, ब्रोकरेज सेल्स अँड GST सेल्स. सफिक्सला लिहायचा, पुढे लिहायचं नाही, ते सफिक्स म्हणजे शॉर्टकट आपण ते घेत असतो. मग 2 गोष्टी आपल्याला मिळाल्या, ब्रोकरेज ऑन सेल्स मिळालं आणि GST ऑन सेल्स आपण कॅल्क्युलेट केला. ओके. हीच क्रिया आपल्याला कशाच्या बाबतीत करायची, परचेसच्या बाबतीत करावं लागेल. मग आता ह्या 2 व्हॅल्यू आपल्याला साईडला लिहून ठेवाव्या लागतील. कुठंतरी इथे लिहून ठेवतो मी, 30.35 आणि दुसरं 5.46 याची आपल्याला गरज पडणार आहे. आता सेकंड पार्टचा विचार करू. व्हाईल परचेसिंग, काय काय चेंज होते बघा. परचेस करताना कोणत्या रेटने केला किंवा त्याची व्हॅल्यू किती आली, परचेस व्हॅल्यू, त्याची मार्केट व्हॅल्यू किती आहे, 69,650. रेट ऑफ ब्रोकरेज त्याचा तोच आहे, GST तोच आहे, ब्रोकरेज काढावं लागेल आपल्याला, MV इंटू रेट इज इक्वल टू, MV आहे 69650 इंटू त्याचा रेट आहे 0.1% अपॉन 100 इज इक्वल टू 6, म्हणजे आता हा 0 कॅन्सल होणार आहे, म्हणजे उरलं काय फक्त आता इथे 6965 इंटू 0.1 डिवायडेड बाय 10. मग आता या 0.1ने 1 डेसिमल वाढणार आहे, याने पण 1 डेसिमल वाढणार आहे, म्हणजे डायरेक्ट उत्तर येईल आपलं 69.65. ओके. मग ब्रोकरेज ॲट परचेस, ओके. GST ऑन ब्रोकरेज 69.65 किती येतं बघूया, 69.65 मल्टिप्लाइड बाय 18चं टेबल येत असेल, 18×5 90, 9 18 108, 108 9 117 म्हणजे 11, 18 × 9 162 आणि हा 11 3 7 173 म्हणजे 3 म्हणजे उरले परत 17. 18 × 6 108 आणि हा 18 आणि 7 8 आणि 7 म्हणजे 25 म्हणजे 125 आणि डेसिमल पॉईंट याची 2. म्हणजे इथे जे येतं आपलं उत्तर ते येतं आहे 1253.70 डिवाइडेड बाय 100. तर ही व्हॅल्यू किती येते ती बघूया. GST ऑन परचेस, इथं सेल्स ऐवजी परचेस इज इक्वल टू, परत 2 डेसिमल वाढवा, ₹12.5370. 2 डेसिमल पर्यंत विचार करायचा असेल तर हा 7चा 1 धरा आणि तो इकडे मिळवा, म्हणजे अप्रॉक्सिमेट किती झाले, अप्रॉक्सिमेट ₹12.54 एवढं त्याने त्याची GST परचेसच्या वरती पे केला आहे. ओके. आता आपल्याला विचारलं काय बघा, 2 व्हॅल्यू आपण काढल्या, विचारलं काय त्याने
फाइंड हिज टोटल एक्सपेंडिचर ऑन ब्रोकरेज अँड टॅक्स. ब्रोकरेज आणि टॅक्सवरती किती खर्च केला फायनली विचारले. मग आपण इथे काढणार टोटल एक्सपेंडिचर. टोटल एक्सपेंडिचर. टोटल एक्सपेंडिचर काय काय असणार आपलं. पहिलं आहे ब्रोकरेज ॲट सेल्स प्लस GST at sales plus brokerage at purchase plus GST at purchase. GST at purchase या सगळ्यांची ॲडिशन करायची. मग काय काय होईल ते बघूया. एक एक व्हॅल्यू टाकूया आपण. ब्रोकरेज त्याने दिलं होतं 30.35. GST त्यावेळेस दिला 5.46. नंतर परचेसच्या वेळेस ब्रोकरेज होतं 69.65 आणि GST होता 12.54. या सगळ्यांची ॲडिशन आपल्याला काढावी लागेल. इज इक्वल टू उभी मांडणी घेऊ सोपं होईल थोडंसं. 35 5.46 म्हणजे 05 69.65 आणि 12.54 सगळ्यांचे ॲडिशन. 5 + 6 11 11 and 9 20. दॅट इज 5 + 2 7 7 6 13 13 16 20. अगेन 2 4 13 18 1 1 2 8 and 11. दॅट इज 118 म्हणजेच ₹118. देअरफॉर फार झालं तर एक स्टेप वाढवा 0 0 मग इथे येईल डायरेक्ट ₹118. देअरफॉर टोटल एक्सपेंडिचर is equal to ₹118. This is the final answer. वाक्य लिहू शकतो आपण. टोटल एक्सपेंडिचर ऑन ब्रोकरेज अँड टॅक्स इज ₹118. ₹118 त्याला दोन्ही याच्यावरती खर्च करावे लागले असते. ओके, नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 10. number example. It is also hot question. श्रीमती अरुणा ठक्कर purchase 100 shares of face value 100 when the M fee is ₹1200. C paid brokerage at the rate of 0.3% and 18% GST on brokerage. Okay, find
आता आपल्याला काय काय फाइंड करायचं आहे ते बघा, एक एक घेऊ आपण, स्टेप बाय स्टेप सोडूया. बाकीचं लिहित नाही मी, काय काय विचारलं ते, जागा आपल्याला नंतर राहत नाही म्हणून ती लिहिली नाही. ओके, पहिले दिलेली व्हॅल्यू आपण बघूया. एक, श्रीमती अरुणा ठक्कर परचेस 100 शेअर्स, म्हणजे नंबर ऑफ शेअर्स, नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू 100 शेअर्स अँड फेस व्हॅल्यू ऑल्सो 100. फेस व्हॅल्यू इज इक्वल टू ₹100. मार्केट व्हॅल्यू त्यावेळेस आहे ₹1200. नंतर रेट ऑफ ब्रोकरेज आहे, रेट ऑफ ब्रोकरेज इज इक्वल टू 0.3% आणि GST रेट आहे, GST रेट आहे 18%. आता काय काय विचारलंय, एवढी दिलेली माहिती आपल्याकडे एवढीच आहे. विचारलं काय काय बघा, नेट अमाऊंट पेड फॉर 100 शेअर्स, म्हणजे सम इन्व्हेस्टेड, परचेस केलेत ना, नेट अमाऊंट विचारली आहे. त्याच्यामध्ये हां ठीक आहे, तीच सम इन्व्हेस्टेड किंवा नेट अमाऊंट एकच अर्थ होईल त्याचा. नेट अमाऊंट इन्व्हेस्टेड, मग नेट अमाऊंट, त्यालाच आपण सम इन्व्हेस्टेड पण म्हणतो. नेट अमाऊंट इन्व्हेस्टेड इज इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स, नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू, नंबर ऑफ शेअर्स किती आहे 100 आणि मार्केट व्हॅल्यू आहे 1200 इज इक्वल टू ₹120,000, 1,20,000. Therefore, net amount invested, नेट अमाऊंट इन्व्हेस्टेड, ही पहिली व्हॅल्यू आपल्याला विचारली होती, ती आली. एक एक स्टेप बाय स्टेप आन्सर विचारले, बाकी काहीच नाही. नंतर ब्रोकरेज पेड ऑन सम इन्व्हेस्टेड, ही पण यालाच सम इन्व्हेस्टेड म्हटलेलं आहे. मग ब्रोकरेज काढूया. ब्रोकरेज इज इक्वल टू MV इंटू रेट. आता MV काढताना टोटल घ्यायचा, सम इन्व्हेस्टेड किंवा सम इन्व्हेस्टेड म्हणा, सम इन्व्हेस्टेड इंटू रेट, इन्व्हेस्टेड इंटू रेट इज इक्वल टू सम इन्व्हेस्टेड किती आपला 1,20,000, 1,20,000 इंटू त्याचा रेट आहे ब्रोकरेजचा 0.3%, 1,2,1,2 म्हणजे उरले इंटू 0.3, म्हणजे हे उत्तर येईल 36 आणि याची 2 0, परत तिकडचा एक डेसिमल कॅन्सल करायचा म्हणजे ₹360. देअरफॉर ब्रोकरेज इज इक्वल टू ₹360. पहिले आपल्याला विचारले ब्रोकरेज पेड ऑन सम इन्व्हेस्टेड, देअरफॉर ब्रोकरेज पेड ऑन सम इन्व्हेस्टेड इज ₹360. 360 रुपीज त्याने ब्रोकरेज पेड केलं. नंतर थर्ड विचारलं त्याचा सब पार्ट, GST पेड ऑन ब्रोकरेज, GST इज इक्वल टू ब्रोकरेज इंटू रेट, ब्रोकरेज इंटू रेट इज इक्वल टू ब्रोकरेज आला आहे 360, त्याचा आहे 18%, हा झिरो गेला, हा झिरो गेला, म्हणजे उरले 18 इंटू 36/10, म्हणजेच 10 रिमेनिंग, 18 3 54, 10 64 डिवाइडेड बाय 10, म्हणजेच आला 64.8 रुपीज. देअरफॉर GST ऑन ब्रोकरेज इज इक्वल टू ₹64.8, 64.8 ही थर्ड व्हॅल्यू आली. फोर्थ विचारलंय टोटल अमाऊंट पेड फॉर 100 शेअर्स. इथपर्यंत झालं असेल तुमचं.
इकडे घेऊया आपण. टोटल अमाऊंट पेड. टोटल अमाऊंट काय काय येईल, एक तर MVU येईल त्याच्यामध्ये, नंतर ब्रोकरेज येईल आणि त्याच्यात परत ॲड काय होणार आहे, GST प्लस GST. या सगळ्यांची ॲडिशन आपल्याला करायची आहे. मार्केट व्हॅल्यू 1,20,000 प्लस ब्रोकरेज 360 आणि त्याच्यावरचा GST 64.8. या सगळ्यांची ॲडिशन. आता हा 0.8 आहे, त्याला आपण 80 म्हटलं तरी काय अडचण नाही, कारण शक्यतो जे रुपयाचे व्यवहार आहेत ते पैशामध्ये बघतो आपण, म्हणजे 20 पैसे 30 पैसे म्हणून तो 0.80 घ्यायचा. मग काय येईल उत्तर आता, रुपीज 120, नंतर इकडे घेऊ आपण सोपा, 1,20,000.00, नंतर 360.00, नंतर 64.80. हा 0.80 तसाच इथे आला 4, 12, 1, 4, 0, 2, 1, 0424.80 म्हणजे 1,20,424.80 टोटल अमाऊंट पेड. टोटल अमाऊंट पेड. जरी ह्या क्वेश्चनला स्टार म्हटलेलं होतं तरी स्टारसारखं काहीच नव्हतं, फक्त आपल्याला रेग्युलर कॅल्क्युलेशन करायचे होते, फक्त स्टेप बाय स्टेप, बाकी काहीच नाही. ओके, नाउ सी द लास्ट example of this topic, question number 11. श्रीमती अनघा दोषी परचेस 22 shares okay, find the sum invested after taking 20% dividend. 20% dividend. She sold all the shares when market value was rupees 650. She paid 0.1% brokerage for each trading done. Each trading done. Find the percentage of profit. Percentage of profit or loss in the share trading. Okay,
लॉस झाला असेल तर त्याचं पर्सेंटेज काढायचं आहे किंवा प्रॉफिट झालं असेल तर त्याचं पर्सेंटेज काढायचं आहे. ओके, मग आता सम इन्व्हेस्टेड किती आहे म्हणजे आपण एक बघूया आता. नंबर ऑफ शेअर्स, नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू 22. फेस व्हॅल्यू ₹100. मार्केट व्हॅल्यू त्यावेळेस होती ₹660. नंतर डिव्हिडंड रेट 20%. नंतर ब्रोकरेज रेट इज इक्वल टू 0.1%. आता ह्या एक्झाम्पलमध्ये लक्षात ठेवा, इथे आपल्याला GST रेट दिलेला नाही आहे. म्हणजे व्यवहारामध्ये जे ब्रोकरेज आपण देतो त्या ब्रोकरेजवरती GST द्यावा लागतो, पण या ठिकाणी GSTचा उल्लेख केलेला नाही, म्हणून आपण तो कॅल्क्युलेट करायचा नाही. एक्झाम्पलमध्ये दिला असेल तर कॅल्क्युलेट करायचा, नाही तर आपल्याला माहिती आहे की GST जनरली त्याच्यावरती 18% असतो, आपण तो काढतो. तर इथे गरज नाही आहे, एक्झाम्पलमध्ये उल्लेख केलेला नाही आहे. मग आता याच्यावरून आपण सम इन्व्हेस्टेड काढूया. सम इन्व्हेस्टेड इज इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स इंटू एम फी. नंबर ऑफ शेअर्स इंटू एम फी इज इक्वल टू, नंबर ऑफ शेअर्स आहे 22 आणि एकाची मार्केट व्हॅल्यू आहे 660 इज इक्वल टू 660 इंटू 22 करा. 12 1 13 0 2 3 1 2 5 4 1 आणि तो 0 म्हणजे ₹14,520 सम इन्व्हेस्टेड इज इक्वल टू ₹14,520. ओके, आता ही जी सम इन्व्हेस्टेड आली 14,520, याच्यावरती त्याला श्रीमती अनघाला ब्रोकरेज द्यावा लागेल. मग ब्रोकरेज इक्वल टू ब्रोकरेज इज इक्वल टू, ब्रोकरेज किती येणार आहे त्याच्यामध्ये 14,520 इंटू ब्रोकरेज आहे 0.1%. ब्रोकरेज किती आहे 0.1%. मग हे किती झालं, हा 0 गेला, हा 0 गेला आणि इथला एक डेसिमल आणि हा एक डेसिमल म्हणजे 2 डेसिमल ₹14.52. देअरफॉर ब्रोकरेज इज इक्वल टू ₹14.52. मग हे परचेस करताना हे पण त्यात ॲड करावं लागेल. मग टोटल परचेस व्हॅल्यू इज इक्वल टू मार्केट व्हॅल्यू किंवा सम इन्व्हेस्टेड प्लस ब्रोकरेज इज इक्वल टू 14,520 प्लस 14.52 म्हणजेच ₹14,534.52. देअरफॉर टोटल परचेस प्राइस किंवा परचेस व्हॅल्यू, टोटल परचेस व्हॅल्यू आली ₹14,534.52. ओके, मग आता इथपर्यंत पहिला पार्ट झाला आहे, परचेसचा पार्ट झाला आहे. नंतर परचेस केल्यानंतर डिव्हिडंड मिळाला आहे, मग डिव्हिडंड काढूया. इथे इथपर्यंत झालं असेल. ओके, मग डिव्हिडंड इज इक्वल टू आता डिव्हिडंड नेहमी फेस व्हॅल्यूवर मिळतो. फेस व्हॅल्यू किती आहे ₹100. मग करताना 100ने ह्या 22ला मल्टिपल करावं लागेल म्हणजे
टोटल फेस व्हॅल्यू म्हणू आपण त्याला, इंटू रेट, डिव्हिडंडचा रेट. टोटल फेस व्हॅल्यू किती झाली आपली 22 इंटू 100 इंटू रेट आला आहे त्याचा 20% डिव्हिडंडचा. हे लक्षात घ्या. टोटल फेस व्हॅल्यू काढावं लागेल सगळ्यांची. 2200 किंवा हे डायरेक्ट केलं असतं तर हे कॅन्सल झालं असतं, ब्रॅकेटमध्ये टाकूच नका, स्टेप वाचते आपली. टोटल व्हॅल्यू 22 गुणिले 100 इंटू 100, हा 100 कॅन्सल झाला म्हणजे ₹440. देअरफॉर डिव्हिडंड इज इक्वल टू ₹440. ओके, डिव्हिडंड मिळाला. डिव्हिडंड मिळाल्यानंतर त्याचे सेलिंग केलं त्यांनी. सी सोल्ड ऑल द शेअर्स वेन MV वॉज ₹650. मग आता व्हाईल सेलिंग म्हणूया आपण. हे डिव्हिडंड इथपर्यंत हा विषय संपलाय. व्हाईल सेलिंग, व्हाईल सेलिंग. व्हाईल सेलिंग काय काय, MV आहे ₹650, याच्यावरती ब्रोकरेज द्यावं लागेल. ब्रोकरेज इज इक्वल टू MV इंटू टोटल MV म्हणावं लागेल. टोटल MV इंटू रेट. ओके, मग टोटल MV किती आपला, नंबर ऑफ शेअर्स 22, एकाचा 650 आणि रेट 0.1%. हा 0 गेला, हा 0 गेला. 22ने याला मल्टिपल करून घ्या. $1430 आणि डेसिमल पॉईंट याचा एक आणि याचा एक म्हणजे 2. ₹14.30. देअरफॉर ब्रोकरेज इक्वल टू ₹14.30. आता सेल करताना ब्रोकरेज मायनस होईल, मग ती अमाऊंट हातात पडेल. अमाऊंट गॉट किंवा रिसिव्ड आफ्टर सेलिंग. आफ्टर सेलिंग, आफ्टर सेलिंग नंतर काय अमाऊंट असेल ती, याची टोटल व्हॅल्यू जी आली ही व्हॅल्यू आपण काढले. बरं ठीक आहे, टोटल MV सेपरेट काढून घेतले तरी चाललं असतं. इथे टोटल MV काढली असते आपण तर सोपं झालं असतं थोडंसं. मायनस ब्रोकरेज इज इक्वल टू टोटल MV आपली 22 इंटू 650. 22 इंटू 650 मायनस ब्रोकरेज आहे 14.30. आता याचं मल्टिप्लिकेशन करावंच लागणार आहे आपल्याला. सेपरेट केलं असतं तरी चाललं असतं. इज इक्वल टू दोघांचं मल्टिप्लिकेशन करून टाकू. 22 पंच 110, 11, 132 आणि 11. $1430 बरोबर आहे. इज इक्वल टू 14.00 मायनस 14.30. Therefore, amount after selling is equal to, याचं सबस्ट्रॅक्शन करावं लागेल आपल्याला. 14.00 14.30 0 7 1 5 1 रुपीज 1415.70. काहीतरी चेंजेस बघूया काय होतं आपलं. इथे मला वाटतं याच्यात 1 झिरो राहिला आहे. 14,000. येस, इथे 1 झिरो आपला राहिला आहे. 14,300 आणि मग ते येताना
एक 0 फक्त ॲड करावं लागेल तिथे. इथलं करेक्शन बघा, 14,300 वजा 14.30 करायचं आहे. म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे ही आपली चेंज होणार आहे. ही किती होईल बघा, 14,300.00 14.30. आता हे आन्सर येताना 071 10मधून 5 गेले 5 8 14,285 14,285 रुपये 70 पैसे एवढं त्याला अमाऊंट आफ्टर सेलिंग मिळाली. ओके, मग इथे टोटल अमाऊंट रिसिव्ड, टोटल अमाऊंट रिसिव्ड इज इक्वल टू टोटल सेलिंग नंतर आलेली 14,285 आणि याच्यात परत डिव्हिडंड टाका. डिव्हिडंड किती मिळालं होतं त्याला, 440 रुपये. किती मिळाला होता, 440 रुपये. मग टोटल अमाऊंट रिसिव्ड, टोटल अमाऊंट रिसिव्ड इज इक्वल टू, याच्यात ॲडिशन करूया, 440 14,285.70 440.00 07 5 12 1 5 2 7 4 1 रुपीज 14,725.70 एवढे रुपये मिळाले. आणि इन्व्हेस्ट किती केले होते, बरोबर आहे, एवढे मिळाले. आणि टोटल इन्व्हेस्टेड किती होते, 14,554.52 टोटल. बट टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड इज इक्वल टू रुपीज, ती व्हॅल्यू होती आपल्याकडे 14,534.52 14,534.52 एवढे इन्व्हेस्ट केले होते, मिळाले एवढे, म्हणजे नक्कीच प्रॉफिट झाला आहे. मग प्रॉफिट किती झाला तो काढता येईल आपल्याला, इथपर्यंत लिहा. प्रॉफिट इज इक्वल टू 14725.70 मायनस 14,532.52 यावरून आपण प्रॉफिट काढू शकतो. देअरफॉर प्रॉफिट इज इक्वल टू, करूया सबट्रॅक्शन याचं, 725.70 533 सबट्रॅक्शन याचं 8 1 3 1 0 0 193.18. नाही, इथली व्हॅल्यू ही जी आहे ही 34 आहे ना, 34 म्हणजेच इथे 191.18 येईल. हा 191.18 एवढा प्रॉफिट आपल्याला मिळाला आहे, अनघा जोशी यांना मिळालं आहे. आता आपल्याला पुढचं काय विचारले बघा, फाइंड द पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट ऑन लॉस, प्रॉफिट ऑर लॉस म्हटलं आहे इन द शेअर ट्रेडिंग. मग पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट इज इक्वल टू 191.18 डिवाइडेड बाय टोटल किती गुंतवणूक केली होती त्याच्यावरती एवढा नफा झाला. खरेदी करताना
तर खरेदी करताना दिले होते 14,534.52, म्हणजे याने त्याला डिवाइड करा इंटू 100ने त्याला मल्टिपल करायचं. या 2 याचं डिव्हिजन केलं आणि 100ने मल्टिपल केलं की आपल्याला आन्सर मिळणार आहे. आता बघा याच्यात पण 2 डेसिमल पॉईंट आहे, याच्यात पण 2 आहे, दोन्ही काढून टाका म्हणजे उरलं किती? या पद्धतीने. मग आता आपल्याला एवढं सगळं याचं डिव्हिजन करावं लागेल. किती डिव्हिजन येतं ते बघावं लागेल. आता हे सगळं कॅल्क्युलेशन तुम्ही करून बघा किती येतं आणि याचं जे ॲप्रॉक्स आन्सर आहे. ओके, आता हे जर आपण डिव्हिजन केलं, सगळं काही केलं, तर याचं उत्तर येतं 1.31 आणि समथिंग आणखी काही येणार आहे, कारण हे पूर्णांकात एवढं येणार नाही. 1.31 तुम्ही करून बघा. देअरफॉर पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट 1.31%. ह्याच्याही पुढं काहीतरी येत असेल पण ते करून बघा. आता एवढा वेळ आपल्याकडे नाही आहे. पुढे विचारलं काय आणखी बघा, त्याच्यात आणखी एक सूचना देऊन ठेवली होती, ती आपण लिहिली नाही. राईट युअर ॲन्सर टू द नियरेस्ट इंटिजर. इथे एक सूचना होती, राईट युअर ॲन्सर टू नियरेस्ट इंटिजर. नियरेस्ट इंटिजर म्हणजे याचा अर्थ काय झाला की याच्या जवळचा जो पूर्णांक असेल त्याच्यात काढा. मग आता इथे याच्या जवळचा कमी 1 आहे, 2 जास्त आहे, 2 जरा दूर होतो म्हणून 1%. देअरफॉर शेवटचा फायनल आन्सर काय असेल आपलं? द पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट इज 1%. एवढं शेवटचं उत्तर असेल. नियरेस्ट इंटिजर म्हटलंय, पण नियरेस्ट जवळचा इंटिजर याला 1 येणार आहे, कारण 2 घेतला तर तो याच्यापेक्षा निम्म्यापेक्षा 1.5 असता तर पुढचा घेतला असता आपण, पण तो त्याच्यापेक्षा कमी आहे म्हणून आपण 1% घेतलं आहे. अशा पद्धतीने हे सगळे एक्झाम्पल्स आपण सॉल्व केलेत. कुठेही अवघड नाही आहे, स्टेप बाय स्टेप करत जा. जरी स्टार असला तरी फार काही घाबरून जायची गरज नाही. खूप महत्त्वाचं चॅप्टर होतं, आपण व्यवस्थित घेतलं आहे. काही लक्षात आलं नसेल तर पुन्हा ते व्हिडिओ बघा, रिवाइंड करा आणि मग तुमच्या लक्षात येईल की आपण काय काय केलं. दुसरी गोष्ट, हे सगळे लिहिताना डायरेक्ट पुढं स्किप करायचं, नुसतं लिहायचं किंवा स्क्रीनशॉट घ्यायचा, त्या उद्योगात पडू नका. मध्ये मध्ये बरंच मी समजून सांगितलेलं असतं आणि ते काही सगळं फळ्यावर लिहिलेलं नसतं. म्हणून आता लक्षात ठेवा की हे स्किप करून नाही करायचं, पूर्ण व्हिडिओ बघायचा. त्याच्यामुळे आपल्याला एक स्टेप कळते. बऱ्याच गोष्टी तोंडी सांगायच्या असतात, सगळ्या काही फळ्यावरती लिहित बसायचं नसतं. तर अशा पद्धतीने आपण हे चॅप्टर कंप्लीट केले. पुढचं चॅप्टर कोणतं घ्यायचं ते आपण ठरवूया. ओके, तुम्हाला माझं टीचिंग आवडलं असेल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा आणि आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा. ओके, थँक्यू.